एका मोठ्या बातमीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दिल्लीतल्या 10 जनपथवर सोनिया गांधींच्या भेटीला पोहोचलेत। उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे देखील आहेत। उद्धव ठाकरे गेल्या 3 दिवसांपासून दिल्लीत आहेत, त्यातील ही सगळ्यात महत्त्वाची भेट मानली जाते। लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशात उद्धव ठाकरेंना काँग्रेसची आणि काँग्रेसला उद्धव ठाकरेंची चांगलीच मदत झाली आणि त्यामुळे पुढील राजकीय वाटचालीसाठी सोनिया गांधींशी कौटुंबिक संबंध असणं उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। रामराजे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं रामराजे काय सांगाल या भेटीबद्दल? दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे यांचा 3 दिवसाचा दौरा आणि 3 दिवसाच्या दौऱ्यामधले आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातली ही शेवटची बैठक जी की महत्त्वाची आहे, सोनिया गांधी यांच्यासोबतची बैठक। या बैठकीकडे 2 प्रकारे पाहता येऊ शकतं, एक कौटुंबिक बैठक आणि दुसरी राजकीय बैठक। कौटुंबिक यासाठी की सोबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर रश्मी ठाकरे, हे कुटुंब म्हणून भेटायला गेलेले आहेत। परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा राजकीय चर्चासुद्धा या बैठकीमध्ये होणार आहे। त्यामुळं दोन्ही प्रकारच्या या बैठका या दृष्टिकोनातून पाहाव्या लागणार आहेत आणि दिवसभर मागील 2 दिवसामध्ये ज्या बैठका झालेल्या आहेत सर्वच इंडिया आघाडी महाविकास आघाडीतील मुख्य नेत्यांसोबत झालेल्या आहेत, त्यानंतरची ही बैठक आहे। या बैठकीमध्ये या बैठकीच्या माध्यमातून गांधी घराण्याशी, सोनिया गांधीशी, देशातल्या सर्वात मोठा पक्ष 2 नंबरचा पक्ष काँग्रेस यांच्याशी आणखीन संबंध सुधारण्यावर भर दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर पुढची जी वाटचाल असणार आहे। आणि उद्धव ठाकरे यांनी या बैठकीच्या माध्यमातून एक आणखीन स्पष्ट केलेलं आहे की राज्यातला महाविकास आघाडीतला सर्वात ताकदवर नेता म्हणून आपणच असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीचा पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि दावेदार हे उद्धव ठाकरेच असतील, अशी सुद्धा सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि चर्चा जी आहे ती अशाच पद्धतीने सुरू केलेल्या आहेत। आणि म्हणूनच या बैठकीचे संकेतांचं मूळ जे आहे ते तिथंच आहे की महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी चेहरा उद्धव ठाकरे होऊ शकतात का, त्याभोवतीच या सगळ्या बैठका राहिलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची माहिती म्हणजेच की फॉर्म्युला जो असणार आहे तो सुद्धा याच ठिकाणी निश्चित केला जाणार आहे का, कारण राज्यातील नेतृत्व जे आहे काँग्रेसचं त्यांच्यासोबत काही अनबन चालू आहे आणि म्हणूनच थेट पक्षश्रेष्ठीसोबत चर्चा करून फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब करावा का, यावर सुद्धा चर्चा जे होणार आहे। आपण इथं 10 जनपथावर की कारण इथं महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। आत्ताच थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तिघंही गेलेले आहेत। साधारणतः 20 मिनिट झालेले आहेत, 20 ते 25 मिनिट झालेले आहेत। चर्चा अजूनही चालूच आहे, बाहेर अद्यापही ते निघालेले नाही आहेत। ही बैठक झाल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे थेट मुंबईकडे जाणार आहेत। परंतु या बैठकीमध्ये काय दडलेलं आहे, कारण या बैठकीचे 3 दिवसाच्या दौऱ्याचा गाभा हाच आहे की कुटुंबासहित भेट घेतलेली आहे। कारण जेव्हा सुनीता केजरीवाल यांना भेटायला गेले, अरविंद केजरीवालच्या पत्नी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे पण होते उद्धव ठाकरे यांच्यासोबत, त्यामुळे तिथे पण एक कुटुंब म्हणून गेले होते। सोनिया गांधींच्या भेटीला पण एक कुटुंब म्हणून गेलेले आहेत आणि त्याचबरोबर जे नेते भेटायला गेले होते, शरद पवार, संजय राऊत यांच्या निवासस्थानी गेले होते, तेव्हा पण उद्धव ठाकरे हे कुटुंबासहितच भेटले होते शरद पवारांना आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांना पण। त्यामुळं 10 जनपद सोनिया गांधीचं घर, 6 जनपद शरद पवारांचं घर आणि त्यानंतर तिसरं महत्त्वाचं केंद्रस्थान बनलेलं आहे संजय राऊत यांचं 15 सफदरजंग लेन, कारण हे केंद्रस्थान बनलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या, कारण सर्वांच्याच गाठीभेटी ज्या आहेत त्या तिथं झालेल्या आहेत। त्यामुळं हा 3 दिवसाचा दौरा राष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय स्तरावर उद्धव ठाकरे हे स्वतःला एक प्रकारे प्रेझेंट करताना सुद्धा आपल्याला इथं दिसून येत आहेत। परंतु याचा परिणाम महाविकास आघाडीच्या सीट शेअरिंग फॉर्म्युल्यावर होणार का आणि जे पत्रात पाडून घ्यायचं आहे ते या बैठकांमधून पत्रात पाडून घेण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी होत आहेत का, हे पाहावं लागणार आहे। रामराजे, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।